पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील भीमराव रामचंद्र घाडगे यांनी मेहनतीच्या जोरावर एका पंढरपुरी म्हशीपासून दूध व्यवसायाला सुरुवात केली होती. टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवली असून आज त्यांच्याकडे 9 पंढरपुरी म्हशी आहेत. तर म्हशीपासून मिळणाऱ्या दूध विक्रीतून वर्षाला सर्व खर्च वजा करून 7 ते 8 लाखांचा नफा घेत आहेत. भीमराव रामचंद्र घाडगे, देगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. तिथे गाडगे वस्ती मुक्कामी राहतो. शेतात जमीन आहे. गाडगे शाळेपाशी आपलं शेती आहे. मग शेती करत असताना आपले म्हशी आपल्या घरी खायला बी होते. घरच्या दूध खाऊन शिल्लक राहिलेलं आपलं गवळ्याला वाढायचं. मग त्या म्हशी सांभाळत असताना त्यांना काय कशी वैरण कडवाळ असो, मकवान असो, आपलं ओतवाल्याला त्याचं वाडा निघालेला असो, ते खातीत म्हशी. मग चांगल्या जर म्हशीला सांभाळ आपली वैरण मकवान भरडा पेंट टाकून 5-7 लिटर दूध देते. पण आम्ही जसं आहे असं सांभाळतो तरी 5-5 लिटर देते. 4 लिटर 5 लिटर रोजच्या रोज दूध द्यायला चालू आहे. सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हशी घेताना पहिल्या सुरुवातीला काय आम्ही आपलं खायला दूध म्हणून एक म्हैस आणली होती विकत बाजारात. मग बाजारात एका विकत आणल्यावर ते आपली 4-5 लिटर दूध देते म्हणलं ते माणूस ज्याने विक्री ते. इथं आल्यावर आपलं तेवढं निघायचं, काय अडचण नव्हती. मग त्या म्हशीच्या ह्या म्हशी एवढ्या झाल्या. एका म्हशीवर जवळ 8-9 म्हशी झाल्या. बारकी रेडका काय विकली, काय म्हशी विकल्या. आता 2-3 शिल्लक आहेत तेवढ्या आपल्या कामापुरत्या. म्हशीचं काय वैशिष्ट्य असतं? पंढरपुरी म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे आजारी पडत नाही. तिला कधी जेवायला येत नाही. ते दुसरं कधी थंड ताप नाही, काय नाही. बाकीच्या म्हसासारखं जसं खायला टाकेल तसं दूध देणार. बाकीच्या जी मोरा म्हशी आहेत ती जातीवंत काय असते त्याला खायला कमी पडलं की दूध देत नाही. जर हवामानात फरक पडला त्या आजारी पडते. शिंग लांब दिसते. त्या पंढरपुरी म्हशीची शिंग लांबार असते, ती टोकदार असते, ती बागदार असते. आणि त्या मोरा म्हशीचे त्या आकुळ असते, ते गुंडाळल्यासारखे. मग त्याच्यामुळे तिला ओळखायची मोरा म्हैस आहे. पंढरपुरी म्हैस आहे. हिच्यापेक्षा जातीवंत पंढरपुरी म्हैस म्हणलं तर अजून हिच्यापेक्षा थोडी भारी असते. पण त्याला सोडलं जात नाही जागेवरनं. ते आमच्या म्हशी काय हिंडायला नेलं तरी हिंडतात राहणार. किमती कशा असते? त्याच्या किमती म्हणजे जसं दूध देईल त्याच्यावर किंमत ठरवते ती माणसं. 5 लिटर देत असली तर 70-80 हजारापासून लाखापर्यंत जाते. 7-8 लिटर 9 लिटर असली तर तवा लाखाला पुढं परवडतं. म्हणजे दुधाला दर परवडला की माणूस घेतोय. दुधाला दर चांगला आता 60 रुपये 70 रुपये पंढरपुरी दूध जाते. हाटल्यात म्हणा, घरगुती म्हणा,